नमस्कार, मी बाळासाहेब वाघमारे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भीमाशंकरला आम्ही डिंबा ते भीमाशंकर ही पायीवारी करतो। या पायीवारीबद्दल दत्ता कठाळे हे आपले दोन शब्द व्यक्त करतील। नमस्कार, मी दत्ता कठाळे। हे आपलं त्रिपुरारी वारीचं 6वं वर्ष आहे। यावर्षी साधारण 35 जण या वारीसाठी उपस्थित आहेत। गेल्या वर्षी याला चांगला प्रतिसाद होता, 50 लोक होती, पण यावर्षी कदाचित इलेक्शनचा वारा असल्यामुळे थोडीशी संख्या रोडावलेली आहे, परंतु 35 ही पण संख्या काही कमी नाही। तर सर्वांना या वारीसाठी शुभेच्छा। नमस्ते, मी राक्षे अशोक। वारीचं आमचं हे 6वं वर्ष आहे। यावर्षी वारीला येणाऱ्या जनसमूहाची संख्या थोडीशी कमी आहे। यदा कदाचित इलेक्शनचा वारा आहे, प्रत्येकाला महत्त्वाची काहीतरी कामं असतात। सगळ्यांना वारीसाठी चांगल्या शुभेच्छा। नमस्कार, मी अनुराधा निसाळ। मी वडगाव काशिंबेगवरून आलो आहे। आता माझं हे वारीचं 3रं वर्ष आहे। नमस्कार, मी स्वप्नील पांडुरंग कुराडे। मी आळे फाट्याहून आलो आहे। वारीचं माझं हे 4थं वर्ष आहे। मी सुदाम सुकाळे, राजगुरुनगरवरून आलो आहे। हे वारीचं माझं 1लं वर्ष आहे। नमस्कार, मी अनिल जायभाई औंध पुणे येथून आलो आहे। माझं या वारीचं 1लंच वर्ष आहे। नमस्कार, मी प्रसाद सावंत, ओतूर। कटाळे साहेबांमुळे योग आला आहे, 1लेच वर्ष आहे वारीचं। नमस्कार, मी मेटकरी संजय, राहणार ओतूर, 1लंच वर्ष आहे या वारीचं। नमस्कार, मी संतोष झावरे सर, माझंही हे 1लंच वर्ष आहे। नमस्कार, मी प्रकाश मध्ये, ओतूर। सन्माननीय कटाळे साहेबांच्या प्रेरणेतून 1लीच माझी वारी आहे। नमस्कार, शरद रोवणे सर, 6वं वर्ष आहे। पहिल्यापासूनचे उमेदवार आहेत, फाउंडर मेंबर। सर्वांना नमस्कार, मी अरुण जाधव, मुक्काम पोस्ट करकंब, तालुका पंढरपूर, सध्या पुणे येथे आहे। माझं हे 3रं वर्ष आहे आणि या वारीमुळे एक वेगळाच आनंद मिळतो आणि नवनवीन मित्र जे आहेत हेही आपल्याला प्राप्त होतात आणि ह्या चालण्याचा फायदा शरीराला कसा होतो, आरोग्याला कसा होतो आणि त्यातून आपली मुलं आणि आपला समाज प्रेरणा घेतो हे नक्कीच आपल्याला जाणवतं। म्हणून प्रत्येकाने ट्रेकिंग करावं ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सचिन काराळे, आकुर्डी, पुणे येथून आहे। माझे वारीचं 2य वर्ष आहे। सर्वांना शुभेच्छा। नमस्कार, मी राजेश लोंढे, मंतरीतून आहे। मी माझे वारीचे 1लेच वर्ष आहे। नमस्कार, मी संकेत लोंढे, राहणार मंचरेस कॉर्नर, माझे वारीचं 2रं वर्ष। नमस्कार, मी संतोष लोंढे, मंचरीत आहे, माझं हे वारीचं 2रं वर्ष आहे। नमस्कार, मी तन्मय गांजाळे, माझं वारीचं 2रं वर्ष आहे, राहणार मंचर। नमस्कार, मी अभिषेक थोरात, राहणार मंचर, माझं हे 1लंच वर्ष आहे। नमस्कार, विवेक राईंज, वारीचं 1ल्या वर्षापासून आता हे 6वं वर्ष आहे। नमस्कार, मी किसन गायकवाड, चांदखेड, हे वारीचं 2रं वर्ष आहे। नमस्कार, मी विश्वास गराडे, पुण्याहून, वारीचे 2रं वर्ष आहे। नमस्कार, मी शंकर राजगुरू, माझं वारीचं 6वं वर्ष आहे आणि यात जास्त योगदान आहे नाना। बम बम बोले, बम बम बोले।
जाऊ नका थांबा. नाही नुसतं जेवढं ही म्हणलं ना लय खतरनाक वार त्यांच्यासाठी आहे बरं का. त्यांना धरा, त्याला धरा. ए किशोर एक हातीकडे दे ना. ए किशोर तुझा हात दे. एक हात मागे द्या. आली ती काठी टाकून द्या. गेला जरा वयस्कर झाली. वाट दाखवायला वाट दुसऱ्यांदा जायला मी गेलो नाही ती नाही. आपल्या बॅटरी 4 बल्ब लागतील असं करून त्याला मागे ठेवला चप्पल कोणती सुटली खाली. बरं वाटतंय का ए शंकर ये बाबा सावकाशी. सुकाळे सर सोडून दिली जाऊ दे कुठली. कसं वाटतंय. आमचे गाववाले आले. वाटच नव्हती. शंकरराव तुम्ही या मापोलीच्या शॉर्टकटने आले तर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरा तुमचा अनुभव आम्हाला सांगा, म्हणजे सगळ्यांना कळेल की तुम्ही किती बिकट परिस्थितीतून वरती आलेला आहात. आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे, सगळ्यांना अनुभवायला भेटला. एकदम मजेत. कोण खाली घसरत होतं, कोण दगडी घसरत होतं, पायाला धरत होतं. मी पायाला धरून वर ओढली माणसं, कोण दगड खाली घेत होत. एकंदरीत तुम्हाला अनुभव जो आलेला आहे तो सांगण्याजोगा नाही असं मला वाटते. डिंबे ते भीमाशंकर ट्रेकला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही मापोली गावातून नेहमीच्या रस्त्याने एका शॉर्टकट घेत असतो आणि कोकरी घाटामध्ये वर येत असतो. परंतु ह्यावेळेस काय झालं, आम्ही पुढे येत गेलो. डाव्या बाजूने वर येण्याऐवजी आम्ही उजव्या बाजूला डोंगराच्या मध्यातून पॅरलल चालत गेलो. चालत गेल्यानंतर पुढे रस्ता दिसेना, पाऊलवाट संपली. त्याच्यानंतर आम्ही सरळ रस्त्याच्या दिशेने म्हणजे डोंगराला एकदम 90 अंशामध्ये वरती चढायला सुरुवात केली आणि साधारणपणे
पाऊण ते 1 तास आम्ही तो सरळ 90 डिग्रीमध्ये चढत होतो आणि 90 डिग्रीमध्ये चढल्यानंतर आता आम्ही सगळेजण सुखरूप वरती पोहोचलेले आहेत. बऱ्याच जणांना काटे टोचलेत, कोणाला दगड लागला, कोणाला काय मुळी लागली आणि अशा पद्धतीने आम्ही आता ह्या पोखरी घाटामध्ये आलेलो आहोत. दिवसा जर आम्हाला इथून किती पण पैसे देऊन चढायला सांगितलं असतं डबल चढलो बरोबर आहे. चढू शकलो. बम बम भोले. ताटात पडली घे ना ती खाऊन घे. नाही ना शरद, आपण बसू नंतर. हां हो हो डाव्या हाताने जेवढ्या झाल्या वाटतं. मग डाव्या हाताने खा म्हणजे उजव्या हाताने दिसेल. हो सर कुठे सर या मध्ये सर. माझ्या रायाची गडजे जुरी जायाची अन गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. करून तयारी बाई बांधले गठून. करून तयारी बाई बांधले गठून. हां बोला ना. हर हर